नाशकात मुंडेंचा 13 हॉटेल्सना दणका, 4 ला ठोकलं टाळं, 9 चे परवाने रद्द. आता पुढचं टार्गेट कोण? तुकाराम मुंडे हे नाव चर्चेत आलं तर समजायचं की कोणावर तरी कारवाई झालीच पाहिजे. तुकाराम मुंडे हे एफडीएचे आयुक्त झाल्यापासून त्यांनी महाराष्ट्रात कारवाईचा धडाका सुरू केलाय. त्यांनी राज्यातून भेसळयुक्त पनीर आणि दूध गायबच केलंय. तसंच त्यांनी राज्यभरातील गुटखा विक्रीवर देखील धडक कारवाई सुरू केली आहे. गुटखा विक्रेत्यावर त्यांनी थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे त्यांचे 10 बेस जण आलेत. यानंतर आता तुकाराम मुंडेंनी आपला मोर्चा थेट हॉटेल चालकांकडे वळवलाय. त्यांनी नियम मोडणाऱ्या मोठमोठ्या हॉटेलवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संभाजीनगरमधील एक प्रसिद्ध हॉटेल बंद केलंय. त्यानंतर आता नाशिकमध्ये 4 हॉटेल बंद करण्यात आले आहेत, तर 9 हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आलेत. या हॉटेलचे परवाने रद्द का करण्यात आले? तुकाराम मुंडे हॉटेलवर कारवाई का करतायत? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावं यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेतून मुंबई, पुणे, जळगाव, संभाजीनगरमध्ये धडक कारवाई करण्यात आली आहे. आता तुकाराम मुंडेंनी आपला मोर्चा थेट नाशिककडे वळवलाय. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी भेसळयुक्त मिठाई, पेढे आणि दुग्धजन्य पदार्थांवर कठोर कारवाई करण्यात आली होती. आता नाशिक आणि परिसरातील तब्बल 20 मोठ्या आणि नामांकित हॉटेल्सवर अचानक छापे टाकण्यात आलेत. या तपासणीत स्वयंपाकघरातील भीषण अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण व्यवस्था, उघड्यावरील शिळं अन्न, कामगारांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा, वैद्यकीय तपासणीचा अभाव आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या निकृष्ट दर्जासारखे संतापजनक प्रकार उघडकीस आले. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याबद्दल हॉटेल ग्रीन वॉल, हॉटेल राधिका, हॉटेल क्राउन पॅलेस, लक्ष्मी हॉटेल, हॉटेल त्रिमूर्ती, हॉटेल भानू, जाधव रेस्टॉरंट, हॉटेल जय आणि धुळे येथील प्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील गजानन कॅन्टीन अशा एकूण 9 नामांकित आस्थापनांचं अन्न व्यवसाय परवाने तडकाफडकी निलंबित करण्यात आले. या कारवाईतील सर्वात मोठा दणका विनापरवाना हॉटेल चालवणाऱ्यांना बसलाय. तपासणी दरम्यान नाशिक विभागातील 4 खाद्य आस्थापनांकडे अन्न व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असणारा कोणताही वैध FSSAI परवाना नोंदणीच आढळली नाही. बेकायदेशीरपणे ग्राहकांच्या जीवाला थेट धोका निर्माण करून व्यवसाय करत असल्यामुळे या 4ही विनापरवाना हॉटेल्सना प्रशासनानं तात्काळ कुलूप ठोकण्याचं आणि व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे कडक लेखी निर्देश दिलेत. आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता होईपर्यंत आणि अधिकृत परवाना मिळेपर्यंत या हॉटेल्सना कुलूप उघडता येणार नाही, अशी कडक भूमिका आयुक्त मुंडे यांनी घेतली आहे. हॉटेल मालकांचं राजकीय वजन किंवा आर्थिक ताकद कितीही असली तरी ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही, हा स्पष्ट इशारा या थेट ताळेबंदीतून देण्यात आलाय. यापूर्वी देखील तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वाखाली पुणे, मुंबईत नामांकित हॉटेलवर कारवाई केली आहे. पुणे विभागात 70हून अधिक हॉटेल्सची अचानक तपासणी करून सिंहगड रोडवरील हॉटेल ग्रँड पुरंदर, क्राउन बेकर्स, बावधन येथील नॅशनल 360, वाघोलीचे बरकत बिर्याणी हाऊस, रॉयल बिर्याणी हाऊस आणि आंबेगाव येथील मे ॲग्रोटीज केटरिंग प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध हॉटेलसह 7 आस्थापनांचे परवाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले. दुसरीकडे मुंबईतही नरिमन पॉइंट येथील NCPA मधील आदित्य बिर्ला समूहाचा हाय प्रोफाईल रेस्टॉरंट फ्लिंट अँड वारसा येथे मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि चुकीचं लेबलिंग आढळल्यानं त्यावर थेट टाळं ठोकण्यात आले. वांद्रे, अंधेरी, सांताक्रूज, भांडूप आणि बोरिवलीतील 6 बड्या आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आलेत. स्वयंपाकघरात उंदीर, झुळांचा सुळसुळाट, अस्वच्छता आणि खराब शीतकरण व्यवस्था ही या कारवाईची मुख्य कारण आहेत. हॉटेल्सवरील या सर्जिकल स्टाईल सोबतच राज्याच्या पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या 500 मीटर परिसरात मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असणारं स्टिंग आणि तत्सम कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्स विकण्यावर पूर्णपणे कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी या पेयांच्या आहारी जाणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केलाय. त्यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी शाळेबाहेर या ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या ड्रिंक्स मधील अति कॅफीन आणि साखरेच्या प्रचंड प्रमाणामुळे शाळकरी मुलांमध्ये चिडचिड, आक्रमकता, शुगर क्रॅश आणि लहान वयातच मधुमेह व लठ्ठपणा वाढत असल्याचं वैद्यकीय तपासणीत सिद्ध झालंय. उत्पादक कंपन्यांनी स्वतः बाटलीवर लहान मुलांसाठी हे पेय अयोग्य असल्याची चेतावणी छापलेली असतानाही होणारी ही विक्री रोखण्यासाठी नियम मोडणाऱ्या दुकानांचे परवाने थेट रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. चकचकीत हॉटेल्सच्या पडद्यामागे सुरू असलेली स्वयंपाकघरातील भीषण अस्वच्छता, उंदीर, झुरळांचा सुळसुळाट, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर, दूषित पाण्याचा पुरवठा आणि कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव यांच्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी सुरू असलेला जीवघेणा खेळ हाच या कारवाई मागचा मुख्य उद्देश आहे असं म्हटलं जात आहे. तुकाराम मुंडे करत असलेली ही कारवाई योग्य आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.